श्री स्वामी समर्थ. सगळ्या गृहिणींचं अर्थात अन्नपूर्णांचं स्वामीज किचनमध्ये खूप स्वागत. आज आपण आमच्या मारवाडी पद्धतीची डाळ बट्टी आणि गट्ट्याची भाजी असं आपण इथे शिकणार आहोत. ओके, मी इथे 15 माणसांच्या अंदाजाने इथे कणिक घेतलेली आहे. तुम्ही 2 ते 3 कप इतकी कणिक घ्या, आपलं गव्हाचं पीठ, आणि त्यामध्ये 3 चमचे रवा टाका, जर तुमचं पीठ गरमरीत नसेल तर. ओके, त्यानंतर मी इथे ओवा टाकलेला आहे, मीठ टाकलेला आहे, किंचित साखर पण टाकली तरी चालते. इथे मी टाकलेलं आहे जवळजवळ 4 ते 5 मोठे चमचे तूप. तुम्ही इथे तेलही टाकू शकता, पण तूप बेटर राहील. त्यानंतर हे छान असं मळून घ्यायचंय. आपल्याला घट्टसर हवंय, खूप घट्टही नकोय, तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर आता आपण इथे करायचा गट्ट्याचा साक, म्हणजे गट्ट्याची भाजी. आपली बट्टीचं पीठ आपण छान भिजत ठेवायचंय. इथे मी 2 ते 3 कप इतकं बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये मी ओवा टाकते, अंदाजे टाकते, तुम्ही तुमच्या ह्याच्याने टाकू शकता. त्यानंतर मी इथे कसुरी मेथी टाकलेली आहे. या पद्धतीने जर तुम्ही गट्ट्याची भाजी केली तर अप्रतिम अशी लागते, नक्की ट्राय करा. त्यामध्ये मी हळद, मिरची, गरम मसाला, थोडीशी साखर, धणा पावडर आणि कसुरी मेथी तर आपण ऑलरेडी टाकलेली आहे. इथे मी काळं मीठ टाकत आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की सगळे आपले छान कोरडे मसाले टाकून झाल्यानंतर आपल्याला इथे यामध्ये सुद्धा मोहन टाकायचंय. मोहन टाकल्यामुळे जे गट्टे आहेत ना ते मऊसूत होतात आणि कडक अजिबात होत नाही, खाण्यासाठी खूप छान लागतात ते. इथे मी 3 मोठे चमचे दही सुद्धा घातलेलं आहे आणि हे छान घट्टसर मळून घ्यायचंय. खूप अति घट्ट नाही की त्याला क्रॅक्स जातील. हे बघा, या पद्धतीने थोडंसं ओलसर आणि घट्ट पण. इथे मी आता एक छान छोटासा बॉल काढून घेणार आहे याचा, आणि इथे बघा या साईजचं तुम्हाला एक अशी लांब चकली टाईप करून घ्यायचंय. ओके, असं केल्यानंतर तुम्ही याची जाडी कमी जास्त करू शकता तुम्हाला हवी तशी, पण खूप बारीकही करू नका, मग ते चांगले नाही दिसत. ओके, या पद्धतीने केलं. इथे पाणी उकळायला ठेवलं होतं मी कढईमध्ये. आपले गट्टे त्यामध्ये पूर्ण बुडतील इतकं पाणी तुम्हाला उकळायला ठेवायचं. चला, आता आपण इथे डाळची तयारी करूयात. इथे मी ग्रेव्हीसाठीचं हे सामान घेतलेलं आहे. काजू, टोमॅटो, 2 मिरच्या, लसूण आणि अद्रक. इथे तुम्ही बघू शकता आपले गट्टे छान असे इथे उकडलेले आहेत म्हणू शकता, किंवा बॉईल झालेले आहे. याच्यावरती जेव्हा फोड येतात ना तेव्हा समजून घ्यायचं की आपले गट्टे शिजण्यासाठी तयार झालेले आहे. इथे मी अर्धा कप इतकं दही घेतलेलं आहे. त्यामध्ये मी धना पावडर टाकणार आहे आणि हळद टाकलेली आहे, लाल मिरची टाकणार आहे थोडीशी, त्यानंतर गरम मसाला सुद्धा टाकणार आहे. इथे साखर टाकलेली आहे. माझं दही थोडंसं आंबट होतं त्यामुळे मी साखर टाकली बॅलन्स होण्यासाठी. इथे मी मीठ टाकलेलं आहे. हे सगळं मिश्रण आपण छान मिक्स करून घ्यायचंय. कसुरी मेथी सुद्धा यामध्ये टाकलेली आहे. हे आपण दही आपल्या भाजीसाठी तयार करतोय, गट्ट्याच्या ग्रेव्हीमध्ये टाकण्यासाठी. तुम्ही या पद्धतीने भाजी करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल आणि काहीतरी युनिक वाटेल. इथे तुम्ही बघू शकता आपण आता गट्टे काढून घेतलेले आहे. इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे ग्रेव्हीची. इथे या पद्धतीने गट्टे कापून घ्यायचे. तुम्ही बघा, कापताना ते अजिबात चाकूला चिटकत नाहीयेत, म्हणजे आपले गट्टे परफेक्ट झालेले आहेत. ओके, या पद्धतीने छान त्याचे सर्कल शेप मी करून घेतलेला आहे. इथे मी एक पॅन ठेवलाय, त्यामध्ये मोहरी टाकली आहे, जिरा टाकलेला आहे. ही आपली डाळची फोडणी आहे. मी तुम्हाला पूर्ण रेसिपी सांगते त्यामुळे व्हिडिओ थोडासा लांब होणार आहे, पण सगळं एकाच रेसिपीमध्ये भेटणार. कढीपत्ता टाकलेला, मिरच्याचे तुकडे टाकलेले आहेत. याच मध्ये मी टोमॅटो सुद्धा टाकणार आहे. आपल्याला हे खूप सारे शिजवायचे नाहीयेत, थोडासा क्रंच राहील यामध्ये, कारण ते जेव्हा डाळीमध्ये पडतात, वरणामध्ये पडतात, त्यानंतर ते उकळून हळूहळू शिजून जातात. यामध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि मीठ. मी साखर प्रत्येक गोष्टीमध्ये टाकतेच, सो तुम्ही स्किपही करू शकता, पण चव छान येते. ओके, आता ही फोडणी आपली तयार झालेली आहे. पाण्यामध्ये टोमॅटो 1 ते 2 मिनिटं शिजू द्यायचे. आणि हे बघा, इथे आपण आपल्या वरणामध्ये ही फोडणी टाकणार आहोत. खूप अप्रतिम अशी डाळ तयार होते. ओके, इथे मी पॅन घेतलेला आहे. आता आपण गट्ट्याची भाजी तयार करूयात. इथे मी मोहरी टाकलेली आहे, जिरे टाकलेले आहेत, आपली नॉर्मल रेग्युलर फोडणी असते तशीच. इथे कढीपत्ता टाकलेला आहे आणि आता ही आपली पेस्ट आपण इथे टाकून घेणार आहोत. ओके, यामध्ये आपण काजू घातल्यामुळे याची टेस्ट अप्रतिम होणार आहे. त्यानंतर हे बघा, इथे या स्टेजला दहीचं मिश्रण टाकलेलं आहे मी. ग्रेव्ही तुम्हाला ऍटलिस्ट 10 मिनिटं तरी छान परतून घ्यायची. त्यानंतर दह्याची पेस्ट यामध्ये टाकायची.
ओके, मी व्हिडिओ स्किप करून घेतलेले, त्यामुळे तुम्हाला इथेच मी स्टेप्स सांगणार आहे. यानंतर बघू शकता तुम्ही, जसं तुम्ही पनीरची भाजी वगैरे खातात त्याची जी ग्रेव्ही असते ना, त्याच प्रकारे ही ग्रेव्ही आपण इथे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर मी इथे हळद टाकलेली आहे, काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे, कलरसाठी खूप छान कलर येतो. गरम मसाला सुद्धा मी इथे टाकलेला आहे. कसुरी मेथी मी प्रत्येक गोष्टीमध्ये टाकणार आहे. इथे मी धनापूड टाकलेली आहे, थोडीशी साखर टाकलेली आहे. हे छान आपण मिक्स करून घ्यायचंय. ग्रेव्हीचा कलर बघू शकता. इथे 4 ते 5 मोठे चमचे मी साय घेतलेली, आपली दुधावरची ताजी साय. तुम्ही इथे क्रीम सुद्धा वापरू शकता, पण मी सायच वापरते. टेस्ट खूप छान येते. ओके, इथे साय छान मिक्स करून घ्यायची आणि आपली ग्रेव्ही अप्रतिम अशी तयार होते. इथे तुम्ही बघू शकता मी कसुरी मेथी टाकलेली आहे. कसुरी मेथीची जी टेस्ट आहे ना प्रत्येक भाजीमध्ये, ती खूप सुंदर असते. त्यामुळे आणि त्याचा फ्रेग्रन्सही खूप छान असतो. इथे आपण आता गट्टे टाकून घेतलेले आहेत. तुम्हाला हे वेगळ्या शेप्सचे करायचे असेल तर तुम्ही तसंही करू शकता. ओके, इथे आपण शिजायला ठेवलेली आहे आपली गट्ट्याची भाजी. इथे मी पॅन घेतलेला आहे आणि डाळ, बट्टी आणि मिरचीचा ठेचा हे कॉम्बिनेशन खूप सुंदर असतो. सो इथे मी गरमरीत दळून घेतलेले शेंगदाणे आहेत. त्यानंतर जिरा मोहरीची फोडणी सुद्धा दिलेली आहे ठेच्यामध्ये. खूप जण देत नाही, तुम्ही देता की नाही हे मला नक्की सांगा आवर्जून कमेंटमध्ये. इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत. खूप तिखट आहेत या मिरच्या, त्याच्या बिया मी तशाच ठेवलेल्या आहेत. ओके, तिखट छान लागतं कधी कधी खाण्यासाठी, कारण मारवाड्यांमध्ये डाळबट्टीमध्ये कधी कधी कोणी कोणी पिठी साखर ही खातात. ओके, चला इथे लिंबाचा रस टाकलेला आहे, एक संपूर्ण लिंबाचा रस आहे. इथे मीठ टाकलेलं आहे आणि किंचित साखर टाकणार आहे मी यामध्ये. चव छान येते, एकदा ट्राय करा माझ्या पद्धतीने. ओके, तुम्ही इथे बघू शकता की आपला ठेचा सुद्धा तयार आहे आणि इथे उकळी आलेली आहे आपल्या गट्ट्याच्या भाजीला. आता इथे मी घेणार आहे, अचानक गेस्ट आले होते त्यामुळे स्वयंपाक तर सगळाच करावा लागणार आहे. पॅन घेतलाय, पॅन मध्ये तेल टाकलंय, मोहरी, जिरे, आपली नॉर्मल रेग्युलर फोडणी आहे आणि आता मी बटाट्याची भाजी करणार आहे. त्याच सोबत मिरच्यांचे तुकडे टाकलेले आहेत, इथे कढीपत्ता सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि उकडलेले बटाटे आपण इथे टाकणार आहोत. यामध्ये बघू शकता तुम्ही सगळा स्वयंपाक एकाच रेसिपीमध्ये बघणार आहात. हळद टाकलेली आहे मी इथे, मीठ आणि थोडीशी साखर मी चिमूटभर का होईना प्रत्येक रेसिपीमध्ये टाकते. ऍक्च्युली माझ्या आईकडे टाकत नाही, पण इकडे आल्यानंतर मला कळायला लागलं की साखर इथे वापरतात, तो सवय लागलेली आहे. ओके, आता इथे तुम्ही बघू शकता की आपली बटाट्याची भाजी सुद्धा छान तयार होणार आहे. कोथिंबीर एक साईडला कापून घ्यायची आहे गार्निश करण्यासाठी. कोथिंबीर नसली तर मजा नाही. ओके, इथे मी प्रेस्टिजचा इलेक्ट्रिक कुकर घेतलेला आहे, त्याचं भांडं. इथे मी 3 ते 4 वाट्या 4 वाट्या मी इथे तांदूळ घेतलेले आहेत बासमती. 4 वाट्या तांदूळ आहे तर 8 वाटी त्यामध्ये पाणी टाकायचंय. खूप मोकळा असा छान भात तयार होतो आपला. इथे गार्निश करून घेतलेला आहे मी. इथे बट्टीचं ओव्हन प्रीहीट करण्यासाठी मी ठेवलं होतं. इथे मी एक उंडा घेतलेला आहे आपला, म्हणजे कणिक, आणि आता आपण त्याच्यातून छोटंसं मिक्सचर काढून घ्यायचंय. आणि जेव्हा आपण बट्टी मळतो हातावरती, तेव्हा ती खूप जास्त रगडू नका, आहे त्या टेक्स्चर मध्येच तिला होऊ द्या. क्रॅक्स गेले ना बट्टीला की ते अजून छान वाटतात. तुम्ही इथे बघू शकता, बट्टीला क्रॅक्स असले ना कीच ती बट्टी दिसते. आणि बट्टी परफेक्ट झाली की नाही याचा सुगंध घेऊ शकता तुम्ही. आपण जे हे बाउल इथे हे जे छान छान छोटे छोटे गोळे ठेवतो ना इथे, त्याचा सुगंध येतो आणि तो बट्टीचा सुगंध असतो. तुम्ही एकदा नक्की सुगंध घेऊन बघा, कळतं की परफेक्ट बट्टी झालेली आपली. ओव्याचा वगैरे सुगंध येतो. इथे प्रीहीट केलेल्या ओव्हन मध्ये मी हे सगळे छोटे छोटे गोळे ठेवलेले. आता बंद करायचं आणि मीडियम हाय फ्लेम वरती आपल्याला हे 10 ते 15 मिनिटं शेकायचे. तुम्ही ते बघू शकता की मी आता हे टर्न करते हळूहळू. तर हे बघा किती छान असा रंग आलेला आहे याला. हाय फ्लेमवर करू नका, तुमची बट्टी कडक होईल आणि मधून कच्ची राहणार. त्यामुळे मीडियम हाय फ्लेम वरतीच ते करायचंय. ओके, इथे आपला भात छान शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान मोकळा झालेला आहे. मी तुम्हाला पुढे दाखवेनच. त्यासोबत इथे मी छास करून घेतेय. 3 लिटर मी इथे ताक घेतलेला आहे. त्या ताकामध्ये सुद्धा आपण हे सगळं होममेड करणार आहोत, बाहेरून आपण काहीच मागवलेलं नाहीये. हे बघा, इथे 3 लिटर ताक आहे. त्यामध्ये मी काळी मिरी पावडर टाकलेली आहे, जिरा पावडर टाकलेली आहे, जे भाजलेले जिरे असतात त्याची पावडर. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता
की मी काळं मीठ वापरते. तुम्ही इथे बडीशोपची पूड करून पण टाकू शकता. मीठ टाकलेलं आहे आणि मी जवळजवळ यामध्ये 4 ते 5 चमचे इतकी साखर टाकलेली आहे. खूप सुंदर टेस्ट येते. ओरिजिनल जो मठ्ठा असतो किंवा छाछ असते ना, त्याची टेस्ट आपण इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडतील. थँक्स फॉर वॉचिंग आणि प्लीज रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा. थँक यू. श्री स्वामी समर्थ.